नागपुरात सध्या थंडीचा पारा दरवर्षीपेक्षा जास्तच वाढलेला आहे आणि अशा या थंडीत पुन्हा एकदा नागपूरकरांच्या भेटीला आलेला आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेला खासदार सांस्कृतिक महोत्सव. 13 डिसेंबर पासून सुरू झालेल्या या महोत्सवाचा मंगळवारी 17 डिसेंबरला 5वा दिवस होता. या दिवशी नागपूरकरात साक्षात पंढरी अवतरली होती, तर लाईव्ह कॅलिग्राफीचा आनंदही नागपूरकरांनी यावेळी मनमुराद लुटला. मंगळवारी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या 5व्या दिवशी पंढरीच्या वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. या योजनेअंतर्गत विश्व वारकरी सेवा संस्थेच्या वतीनं 2,000 वारकऱ्यांनी नाट्य, नृत्य आणि संगीत आविष्कार अभंग वारीचं नेत्रदीपक सादरीकरण केलं. एकीकडे या भक्तिमय कार्यक्रमानं सर्वांना मंत्रमुग्ध केलं, तर दुसरीकडे अक्षरायण स्कूल ऑफ कॅलिग्राफीचे राजीव चौधरी यांनी कॅलिग्राफीच्या माध्यमातून वारीचं कलात्मक सादरीकरण केलं. राजीव यांनी आपल्या कलात्मकतेच्या माध्यमातून वारीसह श्री विठुरायाची विविध रूपे जिवंत केली. यावेळी सुरज चौधरी, संजय वानखेडे, संजीव मेंढे, आसावरी मेंढे, दर्शन कडव, शुभम तारेकर, साची मारवाडे यांचे त्यांना सहकार्य लाभले. राजीव चौधरी यांनी 8x4 आणि 4x4 फूट आकाराच्या कॅनव्हासवर विठ्ठलाची विविध रूपे यावेळी साकारली. व्यावसायिक कॅलिग्राफीचे शिक्षण देणारी अक्षरायण ही नागपुरातली पहिली संस्था. राजीव चौधरी यांनी याच क्षेत्रात आपलं शिक्षण पूर्ण केल्यामुळे त्यांच्या कामाचा दर्जा या क्षेत्रात कायमच उंचावत राहिला. त्यांच्या बोटांनी ज्या प्रकारे कॅनव्हासवर जादू पसरवली ते कौतुकास्पद आहे. अभंगवारी सोबतच कॅलिग्राफीचा अनोखा संगम या महोत्सवात उपस्थित सुमारे 45,000 प्रेक्षकांनी मंगळवारी अनुभवला. जन्मत लाईव्ह न्यूज करता रत्नाकर मुळीक यांची रिपोर्ट, नागपूरहून.